आज मंगळवेढा तालुक्यातील माचुनूर येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आले होते। यावेळी बोलताना ते म्हणाले की मी मराठा समाजासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येची सुपारी दिली जाते। आमचीच मराठ्यांची पोरं फोडू लागले आहेत आणि काहीही वधवून घेतले जात आहे असा गौप्यस्फोट यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। रक्ताने हात माखलेल्या जातीला खुश करण्यासाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका असं आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले। बघा त्यांचं भाषण। हे गरीबाचे लेकरं माय बाप्पा आज फीस नाही भरू शकत, आरक्षण मिळाल्यामुळे त्यांचा फायदा झाला आणि ज्या गरीबाचा फायदा झाला तो काय मागला नाही। तो इकडे तिकडे लोकांच्या गाडीत बसून हिंडतो, इकडे शिक पैसे काय तिकडे शिक पैसे काय, याचं कोण 50,000 याचं कोण 1 लाख समाजाच्या जीवावर पैसे कमवायचे। तुम्हाला नाही मोठा करू शकत मी, माझ्या संग राहायचं तर राहिले तर राहू नका, मी करणार तर 6 कोटी गरीब मराठ्यांनाच मोठं करणार। तुम्हाला नाही मोठं करू शकत मी। तुम्ही आता समाजाला तेच केलं, मोर्चेनी सभागी समाज लुटेव। मी माझा समाज एकत्र आला, मी समाजाला आरक्षण दिलं। त्या टायमाला सुद्धा समाज एकत्र आला तुम्ही काहीच नाही दिलं, 1 नोंद नाही दिली तुम्ही, 1 नोंद। मी 2 वर्षात 58 लाख नोंदी दिल्या आणि 2 GR दिले। आता तुमचा सुद्धा देणार आहे। सातारा संस्थांचा GR निघणार म्हणजे निघणार, त्याशिवाय मी गप्प बसत नाही तर मग घोड्यात लावतो त्याला, नाही दिले। दुश्मनी झाले हो मला, मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मनी झाली की मला वैरी समजायला लागले, माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या। का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो, मराठ्यांचे पोरं मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले। आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओढून घेतात, जे खोटं आहे तेच खरं बोला रे। आपली शहाणुपळ्याची पैदाशी खरं बोलायचं शिका। एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हात माखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका, हराम करो। शेवटी जात जात असती, ते कामाला नाही येणार, जातच कामाला येईल। वेळ आल्यावर, वेळ आली ना, संकट आलं तर धावून दांडकं घेऊन जातच येऊ शकते, दुसरे मजा बघू शकतात आपला। मी कधी भेद केला का? भाजपच्या मराठ्याला देऊ नका आरक्षण, काँग्रेसच्या मराठ्याला देऊ नका, शिवसेनेच्या मराठ्याला देऊ नका, राष्ट्रवादीच्या मराठ्याला देऊ नका। आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळालं, अख्ख्या। हे कोणचं नाव आहे तुमच्याकडे भेटतं का? हिमाल मला वाटलं आमच्याकडेच आहे। इतकं लवकर टाइम झाला का? बेकार असते भाऊ, 7-8 जणांना एकटा बेजार करता बसल्या तुमच्या पाय पडून सांगतो राव, दारू पिऊ नका। मी हात जोडून पाय पडून सांगतो तुमच्या, दारू पिऊ नका। देशाच्या पाठीवर अशी कणखर जात आहे नाही मराठीची, फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा, तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही। कोणीच मायका लाल नाही झाला आणखी तुमची प्रगती रोख। फक्त दारू सोडा आणि शेतात कचाकच काम करायचं, लाजायचं नाही, नाही तर आपल्याला हलवते बरं का। राजकारण करू नका या मताचा मी नाही। 15 दिवस, फक्त 15 दिवस राजकारण करायचं। निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं, आपली जात सुधारायचं बघायचे, आपले पोरं पोरी अधिकारी करायचे बघायचे। हे 5च वर्ष आहे, एकदा जर पोरगण पोरगी अधिकारी झाली ना, 50-60 वर्ष टेन्शनच नाही भाऊ। कुणाची सही करायची कुणाची नाही करायची, आपल्या लेकी बाळीच्या हातात राहायला पाहिजे, नाही तर राहावं लागतं मग तो लोकांच्या दारात जाऊन उभा करा आमची एवढी सही। मान टाईट राहिली पाहिजे, प्रतिष्ठा मराठ्यांची वाढली पाहिजे, असं कामं करा।